अरविंद सावंत म्हणतात की खोट्या बातम्या देणाऱ्यांवर कारवाई करा असं त्यांनी सांगितलंय. हां, अशा पद्धतीच्या जे काही कोण देत असेल तर तुम्ही पाहून घ्या. अशा पद्धतीच्या बातम्या जर काही येत असतील, आम्ही स्वतः एकनाथ शिंदेसाहेब असतील, श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं कुठलीही बैठक झालेली नाही आहे आणि आता या क्षणाला आम्हाला वाटत नाही आहे, काही गरज नाही आहे काही खासदारांची किंवा त्यांच्यामधून फुटून येऊन आमच्यामध्ये बसण्याची. आता त्यांच्यामध्ये जे काही नाराजी असेल तर अशा पद्धतीने खासदार आणि आमदारांना बदनाम करणं हे उभाट्याच्या नेत्यांना पटत नाही आहे आणि त्यांनी करू नये. माझी त्यांना विनंती आहे की इतके दिवस तुमच्या समवेत आहेत, परंतु त्यांची बदनामी करण्याकरता खासदारांबद्दल आमदारांबद्दल मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उभाटाच्या नेत्यांनी पसरवू नये. प्रताप जाधवांनी मध्यंतरी पाहिलेलं डिनर डिप्लोमसीसाठी आमंत्रित केलं होतं. त्या संदर्भात नागेश आष्टीकर असलेले संजय देशमुख हे देखील उपस्थित होते. मात्र काय वाटतं ऑपरेशन टायगर हे बघा, प्रतापराव जाधव हे महाराष्ट्रातील मंत्री म्हणून केंद्रात आहेत. एक फॉर्मॅलिटीज असते. महाराष्ट्रातील मंत्री महाराष्ट्रातील खासदारांना अन्य खासदारांना चहापाना करता बोलवत असतात. संसदेच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा एक महाराष्ट्रातील खासदार म्हणून सगळेजण एकत्र असतात. जर त्यांनी चहापाना करता किंवा जेवणाकरता बोलवलं असेल, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे सुद्धा खासदार होते, भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, आमचे खासदार होते. एक महाराष्ट्रातील मंत्री आज दिल्लीमध्ये आहे, प्रत्येकाला अभिमान असतो. आणि जर त्यांनी जेवणाला बोलवलं असेल आणि त्या ठिकाणी जर काही खासदार गेले असतील तर अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करणं फार चुकीचं आहे. महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. पाहुणचार हा नक्की केला जातो. प्रत्येकजण एकमेकांच्या संपर्कात असतो दिल्लीमध्ये आणि एकमेकांच्या घरी चहा पाण्याला नाश्त्याला जात असतो एकाच इमारतीमध्ये. आता तर काही बंगलो सोडले तर आता नवीन इमारतीमध्ये सर्वच खासदार आजूबाजूच्या इमारतीमध्येच राहतात. एक दुसऱ्याकडे जर समोर बसला, भेटला आणि चहाला बोलवलं तर तो आपला पक्षातून फुटणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या करणं किंवा असं समजणं हे चुकीचं आहे. अरविंद सावंत यांनी लिहून दिले थेट पत्रकारांना, मी कुठेही जाणार नाहीये, उभा चिरला तरी कुठे जाणार नाही, शेवटपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षासोबत असणार. हे बघा, अरविंद सावंतांच्या बाबतीत मला तरी असं वाटतंय की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील. त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही, ही सांगण्याची त्यांच्यावरची वेळ आहे. मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. अरविंद सावंतला लांब ठेवून इतर जे खासदार आहेत ते वेगळे सोड मानतात की नाही, मला काही कल्पना नाही, मला काही कल्पना नाही. परंतु अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचं काम युबीटी पक्षातीलच काही लोक करत असावेत असं मला वाटतंय. सर, ऑपरेशन टायगर संदर्भात ज्योती वाघमारेंनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं. ऑपरेशन टायगरही होणार, ऑपरेशन तुतारी होणार. हे बघा, त्यावेळी सुद्धा पक्षाने स्पष्टीकरण दिलं होतं की अशा पद्धतीची कुठलीही बैठक कुठलीही कृती आमच्याकडनं झालेली नाही आहे. आम्हाला सध्या या सर्व गोष्टींची गरज नाही आहे. परंतु एकनाथ शिंदेसाहेबांना सगळेजण एवढे घाबरत आहेत, त्यांची जी लोकप्रियता आहे त्याला सर्वजण घाबरत आहेत आणि सगळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदेसाहेबांकडे जातील ही भीती वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना आहे. म्हणून तेच आपल्या लोकप्रतिनिधींवरती अविश्वास निर्माण व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या पसरवित आहेत. जेव्हा जेव्हा शिंदेसाहेब दिल्लीत जातात काही ना काही गोप्यस्फोट घडत असतो. मात्र बजेटच्या वेळेस गेले आणि त्याच्यानंतर डिनर डिप्लोमसी आणि त्यानंतर वातावरणामध्ये बदल दिसून येते कुठेतरी शिवसेनेमध्ये. प्रतापराव जाधवांकडे डिनरला गेले म्हणून जर अशा काही पद्धतीच्या बातम्या असतील तर मी रोज सर्व पक्षीय खासदारांसमवेत संसदेच्या कॅन्टीनमध्ये आम्ही नाश्ता घेत असतो, चहा घेत असतो, जेवायला एकत्र असतो. असं नसतं हो.
त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जेव्हा महाराष्ट्रातील खासदार एकमेकांसमोर येतात, थोडा वेळ आम्ही पक्ष विसरतो आणि एक मराठी माणूस, मराठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एकत्र असतो आणि तिथे मराठी अस्मिता ॲटोमॅटिक निर्माण होते आणि त्याकरता पक्ष सोडणं हा विषय नसतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या बातम्या पसरवणं योग्य नाही. पण खासदारांना कुठेतरी निधी मिळत नाही, आमदारांना निधी मिळत नाही, त्यामुळे अनेक लोक यांचा बदल झालेला आहे. आता शिंदेकडे आलेले आहेत अनेक लोक, त्यामुळे भाजपकडे देखील गेले. तर वाटतं येणाऱ्या निधी न मिळालं कारण आणि काय त्या मतदारसंघामध्ये? बघा, जनतेचा हा पैसा आहे आणि जनतेसाठीच हा वापरला जातो. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार यांना कोणाच्या बापाने दिला?